नमस्कार, कसे आहात? मी मनीषा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. आशा आहे की तुम्ही सगळेजण खूप छान, मस्त आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदी असाल. तर आज आहे शनिवार आणि आज मला जायचं आहे रेणुकाच्या देवळामध्ये नैवेद्य देण्यासाठी. 4 तारखेपासून रेणुकाची यात्रा सुरू झाली आणि आज शेवटचा दिवस आहे. सौंदतीला गेलेले मानाचे जग काल परत आलेत आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आंबील यात्रा असते, म्हणजे आजच्या दिवशी आंबील यात्रा आहे आणि भरपूर गर्दी असते. आमच्या इथलं ओढ्यावरील रेणुका आहे, तिथे भरपूर गर्दी असते नैवेद्य देण्यासाठी. आणि आमच्या इथे सुद्धा रेणुकाचं मंदिर आहे, तर तिथे पण नैवेद्य देण्यासाठी बरीच गर्दी असते. तर रेणुकाला तिच्या आवडीचा नैवेद्य दिला जातो. भाकरीचा नैवेद्य असतो, त्यावरती वरण वांग्याची भाजी, मेथीची भाजी, कांदापात, वडी असते, गाजर, असं सगळं नैवेद्य जो आहे तो देवीला देतात. आणि मी सुद्धा लवकर उठले सकाळी नैवेद्य देण्यासाठी. गेल्या वर्षी पण मी विचार केलेला की नैवेद्य द्यायचा आणि काही कारणामुळे राहून गेलं होतं. तर म्हटलं की आज शेवटचा दिवस आहे, तर आज नैवेद्य देऊयात. आणि आज चपाती वगैरे काहीच करणार नाही आहे, फक्त भाकरीचा नैवेद्य आहे तर तेच करणार आहे. आणि डब्यालासुद्धा मला काही चपाती वगैरे द्यायची नाही आहे, कारण श्रीच्या पप्पाचा उपवास आहे, त्यामुळे त्यांना काही डब्याला चपाती वगैरे करून द्यायची गरज नाही आहे. आणि भाकरी जी आहे तर थोड्या वेळाने मी करणार आहे. सगळं बाकीचं माझं आवरून झाल्यानंतर ह्या दोघांना पण मी खिचडी दिलेली आहे. डब्याला खिचडी केली होती तर ती दिलेली. आणि नैवेद्य घेऊन मी दुपारी जाणार आहे, त्यामुळे भाज्या वगैरे लवकर करून घेते आणि भाकरी मी थोड्या वेळाने करणार आहे, कारण सकाळीच मग लवकर भाकरी करून ठेवल्या की दुपारपर्यंत भाकरी कडक होतात. त्यामुळे बाकीचं मी भाजी वगैरे जे आहे तर ते सकाळी आधी लवकर करून ठेवते आणि मग त्यानंतर बाकीचं भाकरी जे आहे तर ते नंतर जायच्या एक थोड्या वेळा आधी भाकरी मी करून घेणार आहे. तर मेथीची भाजी करून घेतली आहे आणि आता वडीची तयारी करते. वडी मी नॉनस्टिक पॅनमध्ये करते, जेणेकरून चिकटणार नाही. तर इथे तेल घातलं, त्यामध्ये मोहरी, जिरं घातलं आणि कढीपत्ता घातला आणि बाजूला मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, आलं, कोथिंबीर आणि मिरच्या असं फिरवून घेतलं होतं मिक्सरला आणि ते त्यामध्ये परतून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये बेसनचं पीठ जे आहे तर ते हळूहळू टाकत जायचं आहे, जोपर्यंत पीठ घट्ट होत नाही तोपर्यंत. आणि याला एक छान अशी वाफ आणून द्यायची झाकून प्लेट. आणि वाफ आल्यानंतर ताटला तेल लावून त्यामध्ये गरमच वडी थापायची आहे. हाताला भाजू शकतं, त्यामुळे थंड पाण्यामध्ये हात बुडवून थापून घ्यायचे हळूहळू. आणि व्यवस्थित थापून घेतल्यानंतर त्यावरती मग कोथिंबीर, ओलं खोबरं असं भुरभुरून घ्यायचं. माझ्याकडे ओलं खोबरं नाही आहे, त्यामुळे फक्त मी कोथिंबीर घातली आणि ही ताट जे आहे ते मी बाजूला ठेवून देणार आहे, म्हणजे थंड होण्यासाठी. नंतर त्याला मी कट करणार आहे. त्यानंतर वरण वांग्याची भाजी करून घेतली आणि वरण वांग्याची भाजी तर मला खूप आवडते, तशा तर मला सगळ्या भाज्या खूप आवडतात. आणि ही जी वांगी आहेत ना, पांढरी सफेद वांगी, तर त्याची टेस्ट खूप छान लागते. त्यासोबत वरण जे आहे तर ते मिक्स केलं तर टेस्ट विचारलंच नको, इतकी भाजी अप्रतिम लागते. तर सगळं माझं जेवण जे आहे नैवेद्याचं ते तयार झालेलं आहे. मेथीची भाजी तयार करून ठेवली, वरण वांगं तयार झालेलं आहे आणि बेसनची वडी पण तयार झालेली आहे. त्यानंतर माझी बाकीची घरातली कामं आवरली आणि नैवेद्य घेऊन जायच्या वेळेला भाकरी केल्या. तर आता ह्या वड्या ज्या आहेत तर त्या कट करायच्या आहेत, त्या कट करून घेते आणि नैवेद्य घेऊन जाते. कोमट आहे. फुटकी मधनं
तिला पण आता परमोशी आली बाकीचं कोण आता परमोशी आली काय म्हणजे नाही आलेली अजून हा ठेवा ठेवा बघू शरी पेंटिंग कशी काढली. स्कॅनर पाठवलंय जरा पार्लर पाठवते. आज रविवार आहे त्यामुळे नाश्त्याला पोहे केले होते आणि इकडे बाहेर श्रीच्या पप्पांचं गाडीचं काहीतरी काम चालू आहे. गाडीची कामं असू देत किंवा सायकलचं काम असू दे किंवा कोणतीही गाडीची कामं असली की ती घरच्या घरीच करायची. पहिल्यापासून हळूहळू शिकलेले आहेत आणि मग अशी छोटी मोठी कामं आपण घरी शिकलो रिपेरिंगची कामं तर ती बरं पडतं ऐनवेळी घरी करण्यासाठी. त्यामुळे जर काही मोठं असं काहीतरी असेल घरी होणं शक्य नसेल तर त्यावेळेला बाहेर घेऊन जातात, नाहीतर बाकीची छोटी मोठी कामं जी आहेत तर ती घरीच करतात. त्यामुळे खर्च पण वाचतो आणि शिकायला पण होतं आणि ऐनवेळी काही गरज लागली तर ते शिकलेलं जे आहे आपण तर ते कधी वाया जात नाही, तर ते कुठे ना कुठे उपयोगी येतं. त्यामुळे जे शिकता येतं आपल्याला ते सगळं शिकून घेतलं पाहिजे. कुठे त्याचा उपयोग होईल ते कधी सांगता येत नाही. आणि दुपारी जेवणाला केली होती मिसळ. भरपूर दिवस मिसळ केली नव्हती तर म्हटलं की मटकीसुद्धा भिजत घातली होती आणि मटकीला पण छान मूड आलेले म्हणून म्हटलं की आज मिसळ करूयात. त्यामुळे आज मिसळचा बेत होता. दुपारच्या वेळेला ऊन पडतं पण घरामध्ये बसलं की थंडी वाजते आणि थोडं बाहेर उन्हामध्ये गेलं की बरं वाटतं. तर प्रेमला खूप थंडी वाजत होती म्हणून म्हणले की प्रेमला चल पाठीमागे आपण शेकोटी पेटूया, म्हणजे पाठीमागे झाडं वगैरे जे आहे तर ती तुटून अशी पडलेली होती आणि त्यामुळे मच्छर पण होत होते आणि ते सुकलेली होती झाडं. त्यामुळे म्हणलं की जाळूयात, म्हणजे त्यामुळे तुला शेकोटी पण मिळेल आणि बाहेरचा कचरा जो आहे तर तो पण जळून जाईल. म्हणून आम्ही दोघांनी मिळून ते जाळायला घेतलं. संध्याकाळी आम्ही गेलो रक्तदान करण्यासाठी आणि तिथे गेल्यानंतर माझा HB चेक केला पण माझा HB जो आहे तर तो कमी आढळला आणि दुसऱ्यांदा तर मी रक्तदान करणार होते आणि इतक्या हौसेने गेले होते रक्तदान करणार म्हणून दुसऱ्यांदा, पण माझा HB कमी असल्यामुळे माझं रक्तदान मला करता आलं नाही. गेल्या वर्षी पहिल्यांदा केलं रक्तदान तेव्हा मी इतकी खुश झाले होते कारण त्याच्या आधी मी खूप वेळा प्रयत्न केला, 2-3 वेळा प्रयत्न केला होता रक्तदान करण्यासाठी, पण माझा HB कमी असल्यामुळे मला त्यावेळी पण रक्तदान मला करता आलं नव्हतं. आणि गेल्या वर्षी माझं HB जो व्यवस्थित आला होता त्यामुळे मला रक्तदान करता आलं. पहिल्यांदा मी रक्तदान केलं आणि तेव्हा मला इतकं भारी वाटलं. आणि ते सुद्धा HB माझा बरोबर आला कारण त्याच्या आधी माझ्या गोळ्या वगैरे सगळं चालू होतं हिमोग्लोबिनच्या वगैरे, कारण मला संधिवाचा त्रास होता त्यामुळे हिमोग्लोबिनच्या वगैरे गोळ्या वगैरे माझ्या सुरू होत्या आधी आणि त्यामुळे माझं रक्त व्यवस्थित म्हणजे HB जो आहे तो माझा व्यवस्थित झाला होता. त्यामुळे मग ते रक्तदान मला गेल्या वर्षी करता आलं. पण मला वाटलं की आता पण माझं HB वगैरे व्यवस्थित असेल आणि ह्यावेळी माझं रक्तदान मला करता येईल दुसऱ्यांदा पण आता माझं HB कमी असल्यामुळे मला रक्तदान करता आलं नाही आणि मला इतकं वाईट वाटलं. एक रक्तदान केल्यामुळे इतके जणांचे जीव वाचतात आणि त्याचं समाधान जे आहे तर ते शब्दात नाही व्यक्त करतायत. आणि मदत करायचं म्हटलं तर फक्त पैशानेच मदत करता येते असं नाही आहे, की आपल्याकडे जे काय आहे आपण कुठल्याही मार्गाने मदत आपण करू शकतो आणि आपल्या मनामध्ये इच्छा असेल ना तर स्वामी कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्या हातून ते घडवून आणत असतो. रक्तदान जर करता आलं नाही मग त्यानंतर मग मुलांना घेऊन सुपर बाजारमध्ये गेलो. थोडं सामान वगैरे सगळं किराणा आहे तर तो घ्यायचा होता. तिथून किराणा घेतला आणि घरी आल्यानंतर छान असा वाटाणे भात केला, मला आवडतो तसा. आणि त्यानंतर मग सगळा किराणा मला भरून ठेवायचा होता डब्यामध्ये तर तो भरायला घेतला. आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.